Next concept, galvanic cells useful in डे टू डे लाईफ. म्हणजे गॅलव्हॅनिक सेल डेली लाईफमध्ये काय होतं आहे, यूज होतं आहे. मग या ठिकाणी गॅलव्हॅनिक सेल हा क्लासिफाय केला आहे. कशामध्ये क्लासिफाय केला आहे? प्रायमरी अँड सेकंडरी सेल्स. फर्स्ट, प्रायमरी व्होल्टाईक सेल. When galvanic cell discharges during current generation, the chemicals are consumed. म्हणजे या ठिकाणी सेल्स डिस्चार्ज त्यावेळेस काय होणार आहे? करंट जनरेट होणार आहे आणि केमिकल काय होणार आहे? कंज्युम होणार आहे. कंज्युम होणे म्हणजे यूज करणे. In primary voltaic cells, once the chemical are consumed in primary voltaic cells, the chemicals are completely consumed, the reactions सेल रिएक्शन स्टॉप्स. म्हणजे केमिकल कंज्युम केल्यानंतर रिएक्शन काय होणार आहे? स्टॉप रिएक्शन. द सेल रिएक्शन कॅनॉट बी रिव्हर्स इवन आफ्टर रिव्हर्सिंग द डायरेक्शन ऑफ करंट फ्लो ऑर दीज सेल्स कॅनॉट बी रिचार्ज. म्हणजे एक वेळेस त्याचं कन्व्हर्शन झाल्यानंतर म्हणजे कंप्लीट केमिकल कंज्युम केल्यानंतर तो परत रिॲक्शन होणार आहे. म्हणजे द रिॲक्शन कॅनॉट बी रिव्हर्स आफ्टर रिव्हर्सिंग द डायरेक्शन ऑफ करंट. म्हणजे एक वेळेस रिॲक्शन कंप्लीट झाल्यानंतर तो रिव्हर्स येणार नाही. मोस्ट ऑफ द एक्झाम्पल इज ड्राय सेल्स. सेकंड, सेकंडरी व्होल्टाईक सेल. इन सेकंडरी व्होल्टाईक सेल द केमिकल आर कंज्युम्ड ड्युरिंग करंट जनरेशन कॅन बी रिजनरेटेड. म्हणजे केमिकल काय केलेलं आहे? कंज्युम केलेलं आहे. फॉर दिस पर्पज एक्सटर्नल पोटेन्शियल स्लाइटली ग्रेटर दॅन द सेल इट इज अप्लाइड अक्रॉस द इलेक्ट्रोड. काय केलेलं आहे या ठिकाणी? पोटेन्शियल हा ग्रेटर दॅन काय केलं आहे? सेलच्या अक्रॉस अप्लाय केलेला आहे. दिस रिझल्ट इन रिव्हर्सल ऑफ द डायरेक्शन ऑफ करंट फ्लो कॉझिंग रिव्हर्सल ऑफ सेल रिॲक्शन. म्हणजे या ठिकाणी सेकंडरी व्होल्टाईक सेलमध्ये ही रिॲक्शन कशी होणार आहे? रिव्हर्स होणार आहे. दिस इज रिचार्जिंग ऑफ सेल. द व्होल्टाईक सेल विच कॅन बी रिचार्ज कॉल्ड ॲज सेकंडरी व्होल्टाईक सेल्स. त्यानंतर निकेल कॅडमियम or NiCad storage. Nickel cadmium cell is a secondary dry cell. In other words, it is a dry cell that can be recharged. म्हणजे कोणाचं एक्झाम्पल आहे? सेकंडरी ड्राय सेलचं आहे. ॲनोड ऑफ निकेल कॅडमियम स्टोरेज सेल इज कॅडमियम मेटल. म्हणजे कोण आहे या ठिकाणी? कॅडमियम मेटल आहे. तर या ठिकाणी सेल्स घेतलेला आहे आणि यामध्ये काय घेतलेले आहे? रिॲक्शन घेतलेत. कशा? ओव्हरऑल सेल रिॲक्शन. कॅडमियम प्लस 2OH इट गिव्स CdOH टेकन टॉइस टाइम प्लस 2 इलेक्ट्रॉन ॲनोडिक ऑक्सिडेशन. म्हणजे या ठिकाणी OH रिॲक्ट झाला आहे. कोणाशी झाला आहे? कॅडमियमशी झाला. म्हणजे कोणात कन्वर्ट झाला आहे तो? CdOH टेकन टॉइस टाइम 2 इलेक्ट्रॉन लूज झालेले आहेत. म्हणजे या ठिकाणी कुठली रिॲक्शन झालेली आहे? ऑक्सिडेशन रिॲक्शन झाली आहे. ऑक्सिडेशन हे कोणावरती झालेलं आहे? ॲनोडवरती झाला. सेकंड, NiO2 प्लस 2H2O प्लस 2 इलेक्ट्रॉन इट गिव्स NiOH टेकन टॉइस टाइम प्लस 2OH मायनस कॅथोडिक रिडक्शन. म्हणजे फर्स्ट स्टेपमधले जी रिॲक्शनमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे लूज झालेले ते इलेक्ट्रॉन या ठिकाणी सेकंड स्टेपमध्ये काय केलेलं आहे? गेन केलेलं आहे. त्यानंतर ओव्हरऑल रिॲक्शन. तर यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स कॅन्सल झाले कारण वरच्या रिॲक्शनमध्ये 2 इलेक्ट्रॉन लूज केलेत आणि खालच्या सेकंड स्टेपमध्ये रिॲक्शन त्या 2 इलेक्ट्रॉन गेन केले. त्यामुळे 2 इलेक्ट्रॉन काय झाले? कॅन्सल झाले आणि सोबतच OH जे आहे 2OH फर्स्ट स्टेपमधला सेकंड स्टेपमधला बाहेर पडलेत. म्हणजे 2 OH हिचं काय झाले? कॅन्सल झाले. त्यानंतर ओव्हरऑल रिॲक्शन CdS प्लस NiO2 प्लस 2H2O इट गिव्स CdOH टेकन टॉइस टाइम प्लस NiOH टेकन टॉइस टाइम ओव्हरऑल सेल रिॲक्शन. म्हणजे रिॲक्शनमध्ये काय झालेलं आहे? 2 इलेक्ट्रॉन लूज केले, 2 इलेक्ट्रॉन गेन केले. म्हणजे ते 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल झाले. परत OH मायनस आयॉन फर्स्ट स्टेपमध्ये यूज केला आणि सेकंड स्टेपमध्ये त्याला आउट केलेत. म्हणजे 2 OH सुद्धा काय झाले? कॅन्सल झाले. द रिॲक्शन प्रोडक्ट ॲट इच इलेक्ट्रोड इज सॉलिड. या ठिकाणी जो प्रोडक्ट तयार झालेला आहे तो कुठल्या स्टेटला आहे? सॉलिड स्टेटला झाला.
Therefore, the cell can be recharged. The cell has longer life than other dry cell. It can be used in इलेक्ट्रॉनिक वॉचेस, कॅल्क्युलेटर, फोटोग्राफिक इक्विपमेंट. म्हणजे कशामध्ये वापर केलेला आहे? इलेक्ट्रॉनिक वॉच, कॅल्क्युलेटर अँड फोटोग्राफिक इक्विपमेंट. त्यानंतर मर्क्युरी बॅटरी. मर्क्युरी बॅटरी इज अ सेकंडरी ड्राय सेल, कॅन बी रिचार्ज्ड. म्हणजे हे कोणाचं एक्झाम्पल आहे? सेकंडरी ड्राय सेलचं. इट कन्सिस्ट ऑफ झिंक एनोड amalgamated with mercury. The cathode is a paste of Hg and carbon. The electrolyte strongly alkaline and made up of paste of KOH and ZNO. The electrode reaction and net reaction are zinc amalgam plus 2 OH, it gives ZNO plus H2O plus 2 electron lose. Anodic oxidation, second step, HgO plus H2O plus 2 electron, it gives Hg plus 2 OH minus. Cathodic reduction म्हणजे या ठिकाणी OH दोन कॅन्सल झालेत, H2O कॅन्सल झाले आणि 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल झाले. या ठिकाणी ओव्हरऑल सेल रिएक्शन ZnHg plus HgO, it gives ZnO plus Hg. Overall cell reactions. The overall reaction involve only solid substance. There is no change in electrolyte composition during operation. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे? चेंज आहे. कसं आहे? इलेक्ट्रोलायटिक कॉम्पोजिशन आहे. The mercury battery therefore provide more constant voltage, that is 1.35 volt than the dry cell. It also has considerably higher capacity and longer life than dry cell. The mercury dry cell finds use of hearing aids, electric watches, pacemakers. म्हणजे कशामध्ये वापर करणार आहे? हेअरिंग एड्स, इलेक्ट्रिक वॉच अँड पेसमेकर.